आज आपण बनवणार आहे हिरवी मिरचीतला मस्त असा झटपट नाश्त्यासाठी भुर्जी। तर भुर्जीसाठी लागणार इथे आपण कांदे घेतलेले आहे। कांद्याचे वरचे सगळं स्किन काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहे। कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे। ही अंडा भुर्जी लहान लेकरं सुद्धा आरामशीर खाऊ शकतात, कारण साधी आणि सोपी आहे। पावासोबत चपात्यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता। तर कांदे आपण बारीक चिरून घेऊया। कांदा पूर्ण बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला। कांदे इथे आपण बारीक चिरून घेतलेले आहे। आता आपण मिरची चिरून घेऊया। इथे मी 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तिखटवाले, ते बारीक चिरून घेऊया। मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। एकदम बारीक चिरायचा आहे मिरच्या आपण इथे बारीक चिरून घेतलेल्या आहे। आता आपण कोथिंबीर चिरून घेऊया। कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, बारीक चिरून घेऊया। मिरची आणि कोथिंबीर आपण बारीक चिरून घेतलेले आहे। आता आपण कांदे परतायला घेऊया। इथं आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण 1 पळी ऑइल टाकून घेऊया। तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। सर्वात आधी इथं आपण हिरव्या मिरच्या टाकूया। थोडासा मीठ टाकूया मिरची पुरता। मिरची चांगली फ्राय करून घ्यायची आहे। आता आपण कांदा टाकूया बारीक चिरलेला। कांद्याला कंटिन्यू असं हलवत 1-2 मिनिटं कांदा छान लालसर भाजून घेऊया। थोडासा आपण इथं अजून कांद्यापुरता मीठ टाकून घेऊया। मिक्स करून घेऊया व्यवस्थित। कांदा पावसाचा मस्त असा आपला फ्राय झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार थोडासा गरम मसाला टाकूया। थोडीशी हळद मिक्स करून घेऊया व्यवस्थित। बघू शकता छान हळद सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून छान परतून घेतलेले आहे कांदे। आता आपण याच्यामध्ये अंडी टाकूया। आपल्याला अंडी टाकण्यासाठी थोडासा मध्ये अशा प्रकारे कांदा साईडला करून घ्यायचा आहे। व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। कंटिन्यू हलवायचं आहे। यांनी काय होतं, भुर्जी 1 नंबर एकदम दाणे 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 तयार होते आणि सर्वीकडे व्यवस्थित तयार होते। गाठी तयार होत नाही भुर्जीमध्ये। आपल्याला कंटिन्यू हलवत 2 मिनिटं छान अशी अंड्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। एकदम मोकळे झाली पाहिजे भुर्जी। बघू शकता किती मस्त अशी भुर्जी आपली तयार झालेली आहे। ही भुर्जी खाण्यासाठी सुद्धा तितकी टेस्टी लागते, साधी आणि सोपी मस्त अशी आणि झटपट तयार होते। त्यामुळे 1 नंबर लागते। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की ट्राय करा। मस्त सुगंध सुटले आहे अंडा भुर्जीला। 1च नंबर रेडी झालेली आहे, पाहू शकता। आपण बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकून घेऊया थोडीशी आणि मिक्स करून घेऊया। बघू शकता किती सुंदर आपली अंडा भुर्जी दिसत आहे।
जितकं दिसायला सुंदर आहे तितकंच खाण्यासाठी सुद्धा अगदी टेस्टी आहे। पाहू शकता कसली भारी अशी एकच नंबर भुर्जी आपली रेडी झालेली आहे। 2 मिनिटात झटपट तुम्ही ही भुर्जी पावासोबत, चपात्यासोबत, भाकरीसोबत एन्जॉय करू शकता। पाहू शकता मस्त अशी आपली भुर्जी रेडी झालेली आहे, एकच नंबर खाण्यासाठी। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की ट्राय करा। कशी वाटली तुम्हाला हा भुर्जीचा व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा। साधी आणि सोपी आणि झटपट तयार होती। अशा प्रकारे जर बनवले तर सर्वजण आवडीने सुद्धा खातात। मस्त अशी एक नंबर टेस्ट लागते। एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका।